जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 5 भाग 72. जैन साहित्य आणि सौंदर्य. 1. जैन साहित्याचे विधेय. जैन साहित्यात मानवी मनाचा प्रवृत्तिमय आविष्कार भरपूर प्रमाणात आढळत असला तरी त्याचा भाव प्रशमभावच होय. प्रशमभावाला निवृत्तिमय देशनाच पोषक असल्याने जैन साहित्याचा कल निवृत्तीप्रधान आहे. प्रवृत्तिमय जीवनातील विकारामुळे निर्माण होणारी क्षुब्धावस्था नष्ट करणे हेच त्याचे साध्य आहे. प्रशमभावाची आराधना हाच त्याचा उपक्रम होय. उपशमनामुळे प्राप्त होणारी शांती हेच एकमेव ध्येय आणि उपशमाची पूर्तता संयमात व त्यागातच होते. शुद्ध त्यागमय जीवनाची समाप्ती विकाराच्या पूर्ण नाशातच आढळून येते. ही एक प्रकारच्या शुद्ध जीवनाची सिद्धी होय. अशा प्रकारची तत्वश्रद्धा हा जीवनाचा जैन दृष्टिकोन होय. या दृष्टिकोनामुळे जैनाची या जगातील जीवितासंबंधी कल्पना इतर सर्व जागतिक कल्पनाहून वेगळी दिसते. हा श्रद्धातत्वाचा विषय आहे. याचा स्वीकार केल्याशिवाय जैन विचारसरणी कळणे दुरापास्त आहे. जैन साहित्याचा मूलाधार ही प्रशमयुक्त श्रद्धाच आहे. त्यामुळेच जैन साहित्य आकलणे कठीण भासते. अशा दर्शनात्मक विचारांच्या अभावी ते साहित्य प्रसंगी विचित्र आणि पुष्कळ वेळा इतरे जनांना विक्षिप्तही वाटते. म्हणून भारतातील इतर साहित्याच्या पडछायेमध्ये जैन साहित्याची छटा वर पाहणाऱ्यांना एकदम खटकल्याशिवाय राहत नाही. यासाठीच जैन साहित्याचे सम्यक दर्शन करून घेतले पाहिजे. तसा प्रयत्नपूर्वक अभ्यास केला पाहिजे. साहित्याच्या इतिहासाचा कालखंड लक्षात घेतला तर जैन साहित्य जितके सनातन तितकेच प्राचीन असल्याचा पुरावा भरपूर उपलब्ध आहे. मात्र या लेखाचा उद्देश ऐतिहासिक समीक्षा करणे असा नाही, तो स्वतंत्र विषय होईल. येथे या साहित्याचे सौंदर्य स्वरूप केवळ विधेय आहे. 2. जैन साहित्याचे अंतिम ध्येय धार्मिक जीवनच आहे. कारण दुःखाचा उद्रेक कमी करणे, दुःखहारक प्रशमभाव निर्माण करून मनशांती मिळविणे यासाठी मुख्य साधन केवळ धर्मच आहे. म्हणून धर्माचे विधान टाळताच येत नाही. तरीही जैन साहित्य केवळ पारमार्थिक तत्वप्रधान आणि उपदेशपरच आहे असेही नव्हे. जैन मंदिराच्या शिखरावरील तो कळस होय. दुरून पाहणाऱ्यांना कळसच प्रभावी दिसतो. म्हणून केवळ कळस म्हणजे संपूर्ण मंदिर नव्हे. इतकेच नव्हे तर मंदिराचा विन्यास व त्या रचनेतील केवळ साहित्य पाहून तेथील पावित्र्याची, मांगल्याची व सुखशांतीची कल्पना येणार नाही. त्यातील रसाचा आस्वाद घेता येणार नाही. त्यासाठी या साहित्य मंदिरातील शांत व निर्मल प्रतिमा आणि त्या प्रतिमेचे गुणस्वरूप जाणणे आवश्यक आहे. ही जाणीव जितकी योग्य प्रमाणात होईल तितका रसास्वाद सहजतया अनुभवता येईल आणि त्या सुखदायक गुणांचा परिचय होईल. त्या गुणामध्ये रमता येईल. यासाठी दुसरा मार्ग नाही. हेच त्या साहित्याचे तत्व आहे. तत्वाचे स्वरूप निश्चित असते. त्याला अपवाद नसतो. त्याच्या रसास्वादाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. रसिकाला त्या एकमेव मार्गाचा मार्ग सापडावा म्हणून हा अल्पसा परिचय. जैन साहित्यातील रस उपशममूलक असल्याने त्या साहित्य वृक्षाच्या मुळापासून शाखोपशाखापर्यंत पाना फुला फळामध्ये आणि त्याच्या परिसरामध्येही ज्या ज्या रसांचा आविष्कार झाला आहे तेथे तेथे चित्ताच्या शांतीचाच शोध आहे. जीवनामध्ये विकार, बहुलता, भोगप्रवृत्ती आणि त्या पाठीमागे धावण्याची हाव किंवा तसा प्रयत्न अशा बाह्य क्रिया सर्वगामी असल्याने, देहधर्मात्मक असल्याने त्या टाळता येत नाहीत. त्या जीवनमय झालेल्या असतात आणि साहित्य तर त्या जीवनाशी एकनिष्ठ असून त्यासाठीच वाहिलेले असते. जीवनव्यापार विपरीत करून सांगणे, अगर असत्याचा आविष्कार करणे
साहित्याचे कार्य नव्हे. रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी त्याच्या विकृतीची चिकित्सा, त्यावरील उपचार, प्रयोग व परीक्षा आवश्यक असते. तरी पण ती विकृत दशा आहे हे विसरून चालणार नाही. म्हणजेच प्रकृतीसाठी, प्राकृतिक स्वास्थ्यासाठी, आविष्कारी विकृतीचे निदान करण्यासाठी आणि निदानाप्रमाणे विकृतीवर उपचार करण्यासाठी असतो. उपचाराशिवाय विकृतीचा आविष्कार निर्हेतुक म्हणून निष्फळच ठरतो. शिवाय उपचार प्रकृती धर्माला उपयुक्त व स्वास्थ्यदायक ठरण्यासाठी प्रकृतीचा मूलधर्म आणि स्वास्थ्य लक्षण माहीत असणे आवश्यक असते. उपचाराने प्रकृती स्वास्थ्य लाभत नसेल तर उपचार मार्ग बदलावा लागतो. त्यासाठी प्रकृती धर्म, विकृती स्वरूप आणि विविध उपचार मार्ग अशी तिहेरी चिकित्सा विचारात घ्यावीच लागते. चिकित्सा पद्धतीला योग्य वळण देऊन ध्येयसिद्धी लवकर व सुखकारक होण्यासाठी उपायांची विपुलता हस्तगत करणेही कर्तव्य ठरते. यासाठी या तीनही मार्गांचा विचार करावा लागतो. अशाच तीन बाजूशिवाय साहित्याची आकृती साकार होतच नाही. म्हणूनच आनंद व सौंदर्य या साहित्याच्या बाजू सत्यतत्वाच्या तिसऱ्या बाजूशिवाय पंगू ठरतात. त्या जीवनाला पूर्ण आधार देऊ शकत नाहीत, अपुऱ्या ठरतात. त्यांना प्रतिष्ठेचे सामर्थ्य लाभण्यासाठी, स्थिर जीवनासाठी, पूर्णाकार प्राप्त होण्यासाठी तिसरी बाजू आवश्यकच आहे. त्याशिवाय त्या दोन बाजू कोणतीच आकृती किंवा प्रतिमा निर्माण करू शकणार नाहीत. त्याच्या अस्तित्वाचे उद्दिष्टही सफल होणार नाही. म्हणून जैन साहित्यात सत्यसत्वाचा विचार अभावात्मक असू शकत नाही. त्याचा सद्भाव ही साहजिक गरज आहे. तो पूर्णतेचा एक भाग आहे. या तत्वविचाराकडे एक अडगळ म्हणून पाहण्याचे कारण नाही. कोणत्याही मनोव्यापाऱ्याला तत्वाचे अधिष्ठान आहेच. तत्वशून्य मनस्थिती म्हणजे मनाचे अस्तित्वच नाकारण्यासारखे आहे. 3. जैन साहित्याची सामाजिक प्रतिष्ठा तथा जैन साहित्य हे सर्वोदय तीर्थ. सर्व भाषेतील आणि सर्व देशातील पूर्व साहित्य माझ्या मते निवृत्तीमूलकच आहे. निदान उपासना, प्रार्थना, स्तवनात्मकच आहे. या साहित्याची परंपरा व कालखंड फार मोठा आहे. तो इतिहासाच्या सीमेच्या पलीकडचा आहे. मानवी जीवनाच्या इतिहासाएवढाच तो प्राचीन आहे. या साहित्याचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास. हा इतिहास एखाद्या विशिष्ट संस्कृतीचा नसून सर्व मानवी मनोव्यापाराचा प्रतिनिधी आहे. हाच याचा मोक्ष गुणधर्म आहे. या साहित्यात एखाद्या व्यक्तीला स्वार्थमूलक व विकृत भावनांना प्रतिष्ठा नाही. विकृत भावनाशी मुकाबला करण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन आहे. गुणानुसारी व हितकारक भावनांचा आणि प्रवृत्तींचा आदर केला आहे. निर्मल गुणांची प्रतिष्ठा उंचावली आहे. शुद्ध गुणांच्या प्रतिमेची पूजा, प्रशंसा आहे. आणि त्याच ज्ञानादी गुणांच्या आराधनेच्या व साधनेच्या मार्गाचे विवरण आहे. म्हणून जैन साहित्य मंदिराला सर्वोदय तीर्थ म्हणतात. या साहित्याचे क्षेत्र जगाइतके विशाल असून ते सर्वांच्या कल्याणाचे निधान आहे. सत्य आणि सौंदर्याच्या आविष्काराने तेथे शिवत्वाची प्रेरणा निर्माण केली आहे. चित्तवृत्ती अंतर्मुख करणे व स्वतत्वाचा शोध घेणे आणि परतत्वाचा परिहार करणे याचे कार्य आहे. जे जे चिरस्थायी असेल त्या त्या अंतिम मांगल्याचा ते वेध घेते. त्यातील दृष्टी आत्मकेंद्रित आहे. मनाच्या बाह्य प्रवृत्तींनाही अंतर्मुख करणे हा त्याचा प्रभाव आहे. सत्वाधिष्ठित शुद्ध विचारांना प्रेरक असूनही हे साहित्य सामाजिक प्रवृत्तींशी किंवा समाज जीवनाशी उपेक्षा मात्र मुळीच करत नाही. प्रत्यक्ष जीवनातील मनोवृत्तीचे व कार्यप्रवृत्तीचे परिशीलन करीत करीत त्यातील अशुभाच्या परिहाराचा मार्ग सांगून त्या जीवन व्यवहाराचा कल योग्य दिशेने वळवून ते जीवन अधिक सुखमय करण्याचा प्रतिष्ठा करते. या साहित्याला सामाजिक सुखानंतर किंवा ऐहिक सुखाला बाधा न आणता केवळ वैयक्तिक सुखाची प्रतिष्ठा मान्य आहे.
वैयक्तिक सामर्थ्य पूर्ण विकसित झाल्यावर स्वकल्याणाबरोबरच सामाजिक कल्याणही साधणे साहित्याला संमत आहे.